पेठ वडगावमधील राहुल लोहार याच्यासह 10 जणांनी रविवारी रात्री कैकाडी गल्लीत जाऊन दहशत माजवली। हातात धारदार शस्त्र घेऊन आलेल्यांनी निखिल माने, स्वप्ना माने, रोहित माने यांच्यासह काही जणांना मारहाण केली। शिवाय काही महिलांचा विनयभंग झाल्याची तक्रार निखिल माने यांनी पेठ वडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे। हल्लेखोरांवर कारवाई करा अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा महिलांनी दिलाय। हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथं 2 गटांमध्ये संघर्ष सुरू आहे। पोलिसांनी दोन्ही गटातील काही लोकांवर हद्दपारीची कारवाई केली आहे, पण अजूनही काही जण पेठ वडगाव परिसरात वावरत असतात। रविवारी रात्री निखिल दीपक माने आणि रोहित माने हे दोघे जण पेठ वडगाव स्टँड परिसरात गेले होते। त्यावेळी त्यांना राहुल लोहार दिसला। मोबाईलवर माझा फोटो का काढला अशी विचारणा करून राहुल लोहारनं शिवीगाळ केली। त्यानंतर राहुल लोहारनं कैकाडी गल्लीत जाऊन निखिल मानेला मारहाण केली। त्यावेळी कैकाडी गल्लीतील काही महिलांनी जाब विचारल्यानंतर संतप्त राहुल लोहारनं आपल्या अन्य 10 साथीदारांना बोलावून घेतलं। धारदार शस्त्रासह त्यांनी या परिसरात धुडगूस घातला। काही घरांवर हल्ले करून महिलांना शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केला। याबाबत कैकाडी गल्लीतील रहिवासी पेठ वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले, पण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली। राहुल लोहार, अक्षय हाके, रोहित पाटील, तेजस जाधव, राकेश हाके, विशाल जाधव, प्रशांत दबडे, सुशांत आवळे, अमोल पाटील, मंथन सराटे, शुभम शिंदे यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा पेठ वडगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा कैकाडी गल्लीतील महिलांनी दिलाय। गेल्या वर्षी माझ्या मुलाला मरता मरता वाचलेला आहे। 95% त्याच्या अंगावर पडलेले आहेत। या राज पाटील गँगच्या पोरांनी आणि राज पाटलांनी माझ्या मुलावर नाहक मरणाच्या दाढेतून माझं पोरगं परत आलेलं आहे असा हल्ला केलेला आहे। त्याच्यावर 95% पडलेले आहेत। कुडाळकरांचं सीसीटीव्ही कॅमेरा असताना पण ह्या लोकांना शिक्षा झालेली नाही। अटकपूर्व जामीन यांनी घेतलेले आहेत आणि परत 1 वर्षांनी ही अजून शांतता होत नाही तोपर्यंत केस मागे घ्या म्हणून आमच्या पाठीमागे लागलेत। आम्ही माघार घेतली नाही म्हणून भर रात्री 10:30 वाजता आमच्या गल्लीत शिरून बायकांची, माझ्या पुतण्याच्या बायकोची सुजाता माने, निखिल मानेची आई, तिची साडी ओढलेली आहे, बायकांच्या अंगावर हात टाकायला लागल्यात, तरी पण पोलीस प्रशासन ह्याच्यात दखल घेईना।